नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पेसा भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही पाहिलेले आहे की या सुप्रीम कोर्टमध्ये जी काही हिअरिंगची तारीख देण्यात आलेली होती त्या तारखेला कुठल्याही प्रकारची सुनावणी पार पडलेली नाही। सो त्या रिगार्डिंग या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पाहूयात या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला आगामी जी सुनावणी कोर्टमध्ये पार पडणार आहे त्यासंबंधी योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा, ज्यावेळेस तुम्ही अधिकृत वेबसाईटवरती जी सुप्रीम कोर्टची अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जर व्हिजिट केला तर त्या ठिकाणी तुम्हाला जी काही केस संबंधित जी माहिती हवी आहे त्या रिगार्डिंग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यामध्ये तुम्ही कॉज लिस्ट देखील पाहू शकता, केस स्टेटस पाहू शकता, डेली ऑर्डर किती आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तसंच रोजच्या काही जे काही जजमेंट आलेले आहेत ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आपल्याला काय पाहायचं आहे, पहा या ठिकाणी केस स्टेटस, ठीक आहे। केस स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। केस स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याजवळ डायरी नंबर असायला हवा, जो की केस रिगार्डिंग आपल्याला माहिती असायला हवा। तसंच केस नंबर देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे, तरच तुम्ही काय करू शकता, या केस संबंधित योग्य माहिती सर्च करू शकता किंवा फाइंड आउट करू शकता। सो आपल्याकडे डायरी नंबर आहे, त्यास रिगार्डिंग आपण पुढील प्रोसिजर पाहूयात। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आपल्याला डायरी नंबर टाईप करायचा आहे, जे की पेसा केस रिलेटेड आहे 40,524, ठीक आहे। 40,524 आणि इयर या ठिकाणी 2023 असणार आहे, ठीक आहे। सो 2023, ओके। सो योग्य कॅप्चा फिलअप केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला जी माहिती पाहिजे आहे केस रिगार्डिंग ते माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या या ठिकाणी शो होत आहे, ठीक आहे। सो पाहू शकता या ठिकाणी सिरियल नंबर, डायरी नंबर आहे, तसंच केस नंबर देखील या ठिकाणी शो झालेला आहे। ओके, सो पिटिशनर कोण आहे त्यांचं देखील या ठिकाणी नाव आहे सामाजिक विकास प्रबोधिनी आणि रिस्पॉन्डेंट अथॉरिटी अर्थात स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे, ठीक आहे। केस स्टेटस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेंडिंग शो होत आहे। व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या रिगार्डिंग डिटेल माहिती पाहाव्यास भेटते, ठीक आहे। तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डायरी नंबर 40,524 इयर 2023, ठीक आहे। तर पहा जी काल 2-4 दिवसाखाली जी सुनावणी पार पडणार होती सुप्रीम कोर्टमध्ये, ती सुनावणी या ठिकाणी पार पडलेली नाही। आणि आता जी आपल्याला डेट जी देण्यात आलेली आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन 12th of 9 सप्टेंबर 2023, ठीक आहे। तर 12 सप्टेंबर 2024 ही तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। स्टेटस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, पेंडिंग मोशन हिअरिंग ऑर्डर इनकम्प्लीट मॅटर, ठीक आहे। तर पहा पेंडिंगमध्ये आहे, टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड लाईकली ऑन टू बी लिस्टेड ऑन 12th सप्टेंबर 2024, ओके। सो टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी पाहू शकता 12 तारखेला या ठिकाणी सुनावणी पार पडणार आहे सुप्रीम कोर्टमध्ये। पाहूयात, म्हणजे आज 11 तारीख आहे, उद्या 12 तारीख आहे। उद्या सुप्रीम कोर्टमध्ये त्या रिगार्डिंग सुनावणी होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात काय अपडेट येते सुप्रीम कोर्टकडून। जसे की जे काही मंत्री महोदय आहे त्यांची आश्वासने तुम्ही पाहिलेलीच आहे। भरती रिगार्डिंग माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिले होते की पेसा अंतर्गत जी काही भरती तसेच नियुक्ती पत्र देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टला त्यांनी विनंती केली आहे, असं त्यांचं म्हणणं तुम्ही सर्वांनीच ऐकलेलं आहे। जे पेसा भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे अशा उमेदवारांना किंवा उमेदवारांची निवड त्या रिगार्डिंग नियुक्तीपत्र किंवा परवानगी देण्याकरिता त्यांनी मागणी किंवा विनंती सुप्रीम कोर्टकडे केली होती, असं त्यांचं म्हणणं होतं। त्या रिगार्डिंग पहा कितपत ते जे काही आश्वासन दिले आहेत त्यांचे कितपत ते योग्य ठरतात ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावयास लागेल, ठीक आहे। तर पहा, पेसा कायदा लागू करणारा ही सरकार महायुतीचं सरकार आहे किंवा पेसा अंतर्गत जे काही नियुक्ती भेटणार आहेत ते देखील महायुतीचं सरकारकडून देण्यात येणार आहे, असं देखील त्यांनी बोललेलं होतं, ठीक आहे। तर त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही अपडेट येणार आहे आता सुप्रीम कोर्टची जी काही सुनावणी 12 तारखेला पार पडणार आहे त्या रिगार्डिंग जे काही पुढील प्रोसिजर असणार आहे ते आपल्याला पाहाव्यास लागणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 12 तारीख भेटलेली आहे, 12 सप्टेंबर 2024, म्हणजे उद्या या ठिकाणी सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी होणार आहे पेसा भरती संदर्भातची, ठीक आहे।
सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण ज्या काही अपडेट येत असतात गव्हर्नमेंट भरती संदर्भात किंवा जे काही कोर्ट केस संदर्भात असतील त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.